BA भाग 2 वर्गातील सर्व भूगोल विषयाचे विद्यार्थ्याने गेल्या तासाला आपण मृदा भूगोल या आपल्या असणाऱ्या पेपरचा दुसरं युनिट आपण सुरू केलेलं होतं. आणि या युनिटचं असणारं नाव काय आहे तर मृदेची रचना व मृदेचे गुणधर्म. मृदेची रचना आणि मृदेचे गुणधर्म अभ्यासत असताना काही गोष्टींचा उहापोह आपण या ठिकाणी पाठमाग केलेला होता. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं जे घटक आपण अभ्यासले किंवा पाहिलेले होते त्यामध्ये मृदेचा पोत कसा असतो हाही भाग आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे. मृद कणाचे विलगीकरण किंवा विश्लेषणाची जी पद्धत आहे हिचा सुद्धा अभ्यास आपण पाठीमागच्या तासाला केलेला होता. त्याचबरोबर मृद कणांची असणारी वर्गवारी याचा सुद्धा अभ्यास आपण पाठीमाग केलेला होता. किंवा या स्क्रीनवरती पण तुम्ही पहा की चिकणमाती, त्याचबरोबर गाळ किंवा पोयटा, बारीक वाळू आणि जाड वाळू किंवा रेती अशा प्रकारची मृदा किंवा मृद कण हे आपल्याला जमिनीमध्ये पाहावयास मिळतात. त्यानंतरचा जो आपण एक पॉईंट पाहिला महत्त्वाचा होता तो म्हणजे कोणता तर मृदेची घडण किंवा तिलाच आपण मृदेची जडणघडण असं म्हणतो. सॉईल स्ट्रक्चरचा अभ्यास करत असताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मृदेची जडणघडण ही काय जादूच्या प्रयोगासारखं किंवा जादूची कांडी नाही की पटकन अशा प्रकारची मृदा तयार होते. मृदा तयार होणं, मृदेची निर्मिती होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि ही नैसर्गिक प्रक्रिया कशी असते तर ती कंटिन्यू प्रोसेस आहे किंवा सातत्यानं चालणारी एक प्रक्रिया म्हणून तिच्याकडं पाहिलं जातं किंवा ओळखलं जातं. पृथ्वीच्या भूपृष्ठावरती असणारा मातीचा थर हा पटकन तयार झालेला नाही तर 1 सेंटीमीटर मातीचा थर किंवा आपल्या बोटाचं जे कांड आहे पुढचं बोटाचा कांड किंवा 1 सेंटीमीटर मातीचा थर भूपृष्ठावरती तयार होण्यासाठी जवळपास 1000 ते 1200 वर्ष जावी लागतात. आणि त्यावेळी हा एक मातीचा थर 1 सेंटीमीटरचा मृदेचा जमिनीवरती तयार होतो. आणि हीच मृदा नाहीशी होण्यासाठी काही काळ किंवा थोड्या कालावधीमध्ये सुद्धा या सर्व गोष्टी नाहीशा सुद्धा होऊ शकतात. हाही भाग यापूर्वी आपण अभ्यास केला आहे. मृदेमध्ये असणारे जे घटक काय काय आहेत, मृदेची जडणघडण आणि तिच्यामध्ये असणाऱ्या घटकांचा अभ्यास करत असताना आपण पाहिलेलं आहे की अनेक जैव घटक हे मृदेमध्ये सामावलेले असतात. अनेक खनिज द्रव्ये मृदेमध्ये सामावलेले असतात. अनेक जैव घटक, सेंद्रिय असेंद्रिय घटक या मृदेमध्ये सामावलेले असतात. आणि अतिशय महत्त्वाचा एक घटक मृदेमध्ये सामावलेला असतो तो म्हणजे वायू, वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस किंवा हवा असते. आणि त्याचबरोबर मृदेमध्ये पाणी हा एक घटक अतिशय महत्त्वाचा असतो. वॉटर इज ए सोल ऑफ सॉईल असं म्हटलं जातं. ज्या जमिनीमध्ये आपण शेती करतो, कृषी करतो, या जमिनीमध्ये पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोल याचा अर्थ आत्मा, सोल याचा अर्थ आत्मा असा होतो. आणि हा असणारा आत्मा किंवा सोलचा भाग आहे तो अनन्यसाधारण महत्त्व त्या पाण्याला असतं. पाणी काय आहे तर पाणी काय तर तो एक केमिकल फॉर्म्युला आहे. त्याचा पाण्याचा केमिकल फॉर्म्युला काय तर त्याला आपण H2O असं म्हणतो. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 किंवा 1/2 यांच्या संयोगातून पाण्याची निर्मिती होते. आणि पाणी कशासाठी पोषक असतं तर कृषीसाठी, कल्टिवेटेशनसाठी अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून त्याकडे आपण पाहतो. मृदेच्या पाण्यात अनेक खनिजे व मूलद्रव्ये ही विरघळलेली असतात. पाणी हा सर्वात प्रभावी घटक असून तो मृदेत सेंद्रिय, रासायनिक
खनिजयुक्त अशा अनेक घटकांचे मिश्रण हे त्यामध्ये झालेलं असतं किंवा होत असतं. सॉरी, मृदेच्या स्तरात पाणी मुरतं, ते पाणी मृदेच्या स्तरामधून खाली खाली जात असतं. एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जमिनी अंतर्गत ते फिरत किंवा वाहत असतं. त्यावेळी मृदेतील रासायनिक, जैविक, सेंद्रिय व इतर घटकांचे पाण्यात संमिश्रण होते. पाणी संमिश्रक असल्याने पाण्याचा मृदेच्या रचना व गुणधर्मावर अतिशय मोठ्या प्रमाणात प्रभाव हा पडलेला दिसून येतो. पाण्यामुळे मृदेत पोषक द्रव्ये, पिके, वनस्पतींना मिळतात. पाण्यामुळे काय होतं? मृदेला पोषक द्रव्ये ही पिकांना, त्या मृदेमध्ये जे शेतीमध्ये आपण पिकं वनस्पती घेतो त्यांना पोषक द्रव्ये मिळतात. मृदेत आर्द्रता, पाणी उपलब्ध नसेल तर ती मृदा ही कोरडी किंवा अनुत्पादित मृदा म्हणून ओळखली जाते. याचं एक उदाहरण जर आपण पाहायचं म्हटलं तर वाळवंटी मृदा हा एक घटक आपण पाहू शकतो. की वाळवंटी मृदा कशी असते तर ती रेताळ असते, रेतीयुक्त असते. त्या मृदेमध्ये पाण्याचा अंश हा शिल्लक नसतो. जास्त उष्णतेमुळं, तापमानामुळं पाण्याची वाफ होते आणि ती वाफ ही निघून जाते आणि त्यामुळे ती मृदा कशी होते तर ती कोरडी होते. कोरडी मृदा ही शेतीसाठी अनुत्पादक म्हणून ओळखली जाते. कोरड्या जमिनीमध्ये पिकं आपण घेऊ शकत नाही. याचं मुख्य कारण असं की वनस्पतींना किंवा पिकांना लागणारी जी अन्न घटक आहेत, अन्नद्रव्य आहे, ही सर्व अन्नद्रव्ये द्रव स्वरूपात वनस्पती घेतात. शेतामध्ये जे आपण पिकं पेरतो किंवा शेतकरी जे बियाणं पेरतो त्या बियाणापासून रोपांची निर्मिती होते. या रोपांना रूट्स किंवा मुळ्या असतात आणि ह्या मुळ्या काय करतात तर त्या मृदेमध्ये असणारे जे अन्न घटक आहेत, NPK असं आपण त्याला म्हणतो, हे द्रव स्वरूपात शोषून घेतात. जमीन जर कोरडी असेल, तिच्यामध्ये जर आर्द्रता नसेल, ह्युमिडिटी नसेल, पाण्याचा अंश नसेल तर त्या ठिकाणी असणारी पिकं ही वाळून जातात, वनस्पती वाळून जातात. याचं असणारं मुख्य कारण काय असेल तर त्या ठिकाणी असणाऱ्या मृदेमध्ये ओलावा नाही आणि ओलावा नसल्यामुळं द्रव स्वरूपात वनस्पती अन्न घटक हे घेऊ शकत नाहीत. द्रवस्वरूप नसल्यामुळं अन्न घटक घेऊ शकत नाहीत आणि त्या स्वतःची वाढ करू शकत नाहीत आणि म्हणून पाणी हा घटक वनस्पतींच्या किंवा पिकांच्या वाढीसाठी अतिशय पोषक असलेला, अनुकूल असलेला आपल्याला दिसून येतो. पाणी हे मृदेच्या तापमानावर नियंत्रण ठेवते. पाणी काय करतं तर मृदेचं असणारे जे तापमान आहे हे तापमान समप्रमाणात ठेवण्याचं काम करतं. जमीन जर जास्त तापायला लागली, उष्णता जास्त मिळायला लागली तर पाणी काय करतं, पाण्याची वाफ होते आणि जमिनीला एक थंडावा देण्याचं काम त्या ठिकाणी होतं किंवा वनस्पती त्यामुळं होरपळून जात नाहीत किंवा भाजून जात नाहीत, त्या पटकन वाळून जात नाहीत. यासाठी पाणी हा अतिशय महत्त्वाचा एक घटक असलेला आपल्याला दिसून येतो. पाणी हे अनेक उपयुक्त सूक्ष्म जीवांच्या वाढीस मदत करते. त्याचबरोबर पाणी हा पिके व वनस्पतींचा आत्मा आहे असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं तर त्याचं मुख्य कारण मी आता तुम्हाला सांगितलं की इतकं पोषक वातावरण वनस्पतींच्या पिकांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती पाणी करून देत असल्यामुळं पाणी काय आहे तर वनस्पतींचा आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पिकांचा आत्मा आहे असं सुद्धा म्हटलं जातं. मातीच्या कणामध्ये असलेल्या पोकळीमध्ये पाण्याने पूर्ण भरल्यावर जे पाणी जास्त राहतं ते गुरुत्वाकर्षणच्या नियमानुसार पाणी खाली खाली जातं आणि खाली गेलेलं पाणी पुन्हा त्या ठिकाणचा असणारा जमिनीचा निचरा घडून येतो आणि ते पाणी बाहेर निघून जातं. चिकण मातीची जलधारण क्षमता ही सर्वात जास्त असते. चिकण माती ज्याला आपण म्हणतो, आता परवा येत असाल तुम्हाला किंवा इथं तुम्हाला एक दाखवलेलं आहे बघा चार्ट, त्या चार्टमध्ये सुद्धा चिकण माती
चा असणारा पोत वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतो. आणि त्या चिकणमातीचा गुणधर्म किंवा वैशिष्ट्य काय आहे, तर तिची एक पाणी धारण क्षमता ही जास्त असते. पाणी धारण क्षमता चिकणमातीमध्ये जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी पिकंही चांगल्या प्रकारे वाढ त्या ठिकाणी घडून येते किंवा दिसून येते. आता अनेक वेळा मृदेतील आर्द्रता व पाणी सौर उष्णतेने बाष्पीभवनाने नष्ट होते. म्हणून जमिनीवर पालापाचोळ्याचं आच्छादन शेतकरी देत असतो. शेतकरी काय करतो, तर त्या ठिकाणी असणाऱ्या जमिनीवरती एक पालापाचोळ्याचं एक आच्छादन त्या ठिकाणी देतो. आणि आच्छादन देण्याचं मुख्य कारण काय, तर मुख्य कारण हे की त्या ठिकाणी पाण्याची बाष्प लवकर पटकन होऊ नये, हाच त्या ठिकाणी केवळ उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो. ज्या मृदेत कॅल्शियमऐवजी सोडियम किंवा अमोनियम किंवा पोटॅशियम यांचे प्रमाण जास्त असते, त्या मृदेची पाण्याची निचरा करण्याची शक्तीही अतिशय कमी असते. लक्षात घ्या, जमीन निचरा कुठल्या जमिनीत होतो, तर ज्या जमिनीमध्ये या घटकांचं प्रमाण कमी आहे. कोणते घटक, तर सोडियम. कॅल्शियमऐवजी कॅल्शियम असलं पाहिजे, परंतु त्याऐवजी जर सोडियमचं प्रमाण जास्त असेल, अमोनियमचं प्रमाण जास्त असेल, पोटॅशियमचं प्रमाण जर जास्त असेल, तर पाण्याचा निचरा हा पटकन त्या मृदेतून होत नाही. त्या मृदेची पाणी निचरा करण्याची शक्ती अतिशय कमी असते असं म्हटलं जातं किंवा असं ओळखलं जातं. काळ्या जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण हे 20 ते 35% असेल तर पिकेही चांगली येतात. पाण्याचे प्रमाण 20% कमी झाले तर पिकं सुकतात आणि 40% प्रमाण हे पाण्याचं कमी झालं तर पिके काय होतात, वाळू लागतात किंवा पिकंही मरू लागतात. आणि म्हणून शेतकरी काय करतो, तर विहिरीचं पाणी देतो, बोरचं पाणी देतो किंवा त्या ठिकाणी जर काही जलसिंचनाच्या योजना कार्यान्वित असतील तर त्या ठिकाणी त्या माध्यमातून पाणी हे शेतीला दिलं जातं. शेतीला पाणी दिल्यामुळं त्या शेतीमध्ये असणाऱ्या पिकांची वाढ ही चांगली होते. पिकांची वाढ जर चांगली झाली तर पिकातून मिळणारं उत्पादन हे भरघोस असतं. भरघोस उत्पादन मिळालं तर शेतकऱ्याची असणारी आर्थिक उन्नती लवकर होते. शेतकऱ्याची आर्थिक उन्नती झाली तर देशाची उन्नती होते. अशा प्रकारे एक साखळी, एक चेन या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि ही या ठिकाणी असणाऱ्या चेनमधील किंवा या साखळीतील एखादा घटक जरी नाहीसा झाला तर त्या ठिकाणी असणारी चेन, असणारी साखळी ही तुटली जाते. आणि साखळी तुटल्यामुळं त्या ठिकाणी असणारा त्या व्यक्तीचा, त्या शेतकऱ्याचा आर्थिक विकास असेल आणि त्या देशाचा आर्थिक विकास असेल, ही चेन पूर्णपणे कोलॅप्स होते आणि त्या ठिकाणी अनेक समस्या ह्या आवासून उभ्या राहतात किंवा निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणून या निसर्ग साखळीतील कोणताच घटक कमी महत्त्वाचा नाही किंवा कोणताच घटक हा जास्त महत्त्वाचा आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येत नाही. आणि म्हणून या मातीमध्ये असणारे जे महत्त्वाचे घटक आहेत किंवा ज्याला आपण मृदेतील घटक असं म्हणतो, या मृदेतील घटकामध्ये पाणी हा घटक अनन्यसाधारण महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर मृद घटकेतील दुसरा जो घटक आहे तो म्हणजे हवा हा एक घटक आहे. हवेला अनन्यसाधारण महत्त्व असतं. हवा हा मृदेचा महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. आता जमिनीत हवा खेळती राहिली पाहिजे. जमिनीमध्ये हवा काय झाली पाहिजे, तर खेळती राहिली पाहिजे. आणि हे काम कोण करतं, तर या पिरियडच्या पाठीमागच्या काही 4-2 पिरियडच्या पूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जैविक घटक हे अतिशय महत्त्वाचं योगदान या ठिकाणी मृदेला देत असतात. मृदेचा विकास हा पटकन होत नाही. 1000 ते 1200 वर्षे जावी लागतात, त्यावेळी मृदा ही चांगली सशक्त पोषक बनते. परंतु ही बनत असताना जैव घटक हा अतिशय महत्त्वाचा पोषक घटक, मौल्यवान घटक त्यासाठी कारणीभूत असतो. मृदेमध्ये असणाऱ्या मुंग्या असतील, गोम असेल, त्यानंतर गांडूळ असेल, उंदीर असेल, भुशी असतील, त्यानंतर इतर बीळ करून राहणारे सरपटणारे प्राणी असतील, छोटे छोटे कीटक असतील, हे काय करतात, तर ही असणारी मृदा ही पोषक किंवा सशक्त बनवण्याचं काम ही मोठ्या प्रमाणात करत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून हवा हा जो घटक आहे, हवा हा मृदेचा महत्त्वाचा घटक म्हणून मृदा विकासामध्ये
त्याला ओळखलं जातं. आता जमिनीत हवा खेळती राहिली पाहिजे. त्यामुळं काय होतं तर वनस्पतींची आणि पिकांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते. त्यांच्या मुळ्या जमिनीत श्वासोश्वास करत असतात. अशावेळी जमिनीत सेंद्रिय पदार्थ कुजण्यासाठी जमिनीत बॅक्टेरियांची किंवा सूक्ष्म जंतूंची वाढ होणं हे अत्यंत गरजेचं, अत्यंत आवश्यक असलेला घटक म्हणून त्याकडं पाहिलं जातं. पाणी व हवा ही खेळती राहिली पाहिजे. जमिनीमध्ये पाणी आणि हवा हा हे जे दोन घटक आहेत हे खेळते राहिले पाहिजेत. तरच मृदेवरती असलेल्या वनस्पती किंवा पिकांच्या मुळ्या ह्या चांगल्या प्रकारे कार्यरत राहतात. अनेक मृदकणांच्या दरम्यान पोकळी असते. त्या पोकळीतून हवा ही खेळती राहत असते. या हवेचा अनुकूल परिणाम वनस्पती व पिकांच्या वाढीवर होत असतो. या प्राणवायू किंवा त्याला आपण O2 म्हणतो, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन इत्यादी वायू हे सामावलेले असतात. मृदेतील आर्द्रता वाढली, ओलेपणा वाढला की मृदेत हवा सामावून घेण्याचे प्रमाण हे कमी होतं. जितकी मृदा कोरडी असेल तितकी हवा त्या जमिनीमध्ये खेळती राहते. आणि ती पोकळी पाण्यानं जर घेतली, पाण्यानं सामावली तर त्या ठिकाणी काय होतं, हवा फारशी खेळती राहत नाही. म्हणून योग्य प्रमाणात आर्द्रता ही मृदेमध्ये असणं हे अत्यंत महत्त्वाचा भाग असलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून ही असणारी जी मृदा आहे ही मृदा कशी असते तर तिची तब्येत किंवा तिची असणारी प्रकृती ही चांगली ठेवण्याचं काम हे सुद्धा मानवाने केलं पाहिजे. तरच ती मृदा ही उत्पादित मृदा म्हणून ओळखली जाऊ शकते. अन्यथा ती मृदा ही नापीक होते. म्हणून मृदेमध्ये असणारे जे घटक आहेत हे घटक अभ्यासत असताना हे घटक अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. कोणते? एक म्हणजे पाणी आणि दुसरा हवा. पाण्याला तर मगाशी मी सांगितलं की पाणी हा घटक मृदेच्या विकासातील किंवा मृदेचा एक आत्मा आहे असं म्हटलं जातं. पाणी मृदेमध्ये सामावलेलं असेल, पाण्याचा अंश मृदेमध्ये असेल तरच वनस्पतींची वाढ होते, तरच पिकांची वाढ होऊ शकते. आता नुसतं पाणी असून चालेल का तर तसंही नाही. तर हवा हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. हवेमध्ये मी आता सांगितलं काय सांगितलं तर हवेमध्ये आवश्यक असणारे जे वायू आहेत त्यामध्ये O2, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन हे जे वायू आहेत हे वायू पिकांच्या वाढीसाठी मृदेमध्ये असणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि केव्हा असतं तर मृदेमध्ये एक विशिष्ट अशा प्रकारची पोकळी असली पाहिजे. ही पोकळी करण्याचं काम कोण करतं तर ते जैविक घटक करत असतात. जैविक घटकामध्ये कोण असतं तर मागाशी मी सांगितलं की काही किटाणू आहेत, काही बॅक्टेरिया त्या ठिकाणी कार्यरत असतात. गांडूळ हा प्राणी त्या ठिकाणी आहे. त्यानंतर मुंग्या असतील, वाळवी असेल, अन्य जे छोटे छोटे कीटक मृदेमध्ये राहतात, गोम असेल, उंदीर असतील, घुशी असतील, हे मृदेत बीळ पाडतात किंवा बीळ करून राहणारे हे जे प्राणी आहेत या बीळ केल्यामुळे काय होतं तर हवा जमिनीमध्ये खेळती राहते किंवा त्यामध्ये असणारे प्रचंड जर ओलावा असेल, पाण्याचा अंश असेल तर तो काय होतो बाष्पीभवनाच्या द्वारे ते पाणी निघून जातं आणि जमीन ही खेळती हवा राहिल्यामुळं त्या ठिकाणी मुळ्या चालतात. वनस्पतींच्या असतील किंवा पिकांच्या असतील, मुळ्यांची वाढ ही पटकन व्हायला लागते आणि मुळ्या लांब लांब जमिनीमध्ये खोलवर इतरत्र पसरत जातात आणि मुळ्या काय करतात तर त्या जमिनीमध्ये असणारं जे NPK काय की वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जे रासायनिक घटक आहेत किंवा त्यांचं अन्न ज्याला आपण म्हणतो NPK, पोटॅश असेल, पालाश असेल, नायट्रोजन असेल, हे सगळे घटक हे मुळ्याद्वारे शोषून घेतले जातात. आणि शोषून घेत असताना वनस्पती काय करते तर हे अन्न द्रव स्वरूपात शोषते आणि ते पानाकडे पाठवलं जातं. आणि सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून किंवा तापमान उष्णतेच्या माध्यमातून पानं काय करतात तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्याला प्रकाश संश्लेषण क्रिया असं आपण म्हणतो. प्रकाश संश्लेषण क्रिया जर व्हायची असेल तर जमिनीमध्ये पाणी आणि हवा असणं अत्यंत गरजेचं असतं.
आणि मगच त्या प्रकाश संश्लेषण क्रियेतून वनस्पती स्वतःची वाढ ही स्वतः करत असतात. तर अशा प्रकारे मृदेमध्ये असणारे जे घटक आहेत ते म्हणजे पाणी आणि हवा हे 2 घटक आता आज आपण अभ्यासलेले आहेत. या पुढचा जो घटक आहे तो म्हणजे तापमान हा घटक आपण येत्या पिरियडला नंतर आपण अभ्यासू. ठीक आहे, थँक्यू.